लवकर या. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉस जिंकल्यानंतर वीर तानाजी पारगाव संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले. एकविरा ग्रुप माकणे संघाला ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिल. ओपनिंग पेयर प्रणय आणि प्रफुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. प्रणय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकिंगकडे प्रफुल आणि गोलंदाजीसाठी साहिल. हॅलो चेक. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे आपण वळतोय. 17 चेंडू आणि 64 धावा, धडाकेबाज फलंदाजी मिस्टर पंकज पाटील. फर्स्ट ऑफ ऑल मस्त, खूप छान अगदी खेळी, जसं आम्हाला पाहिजे होतं सर्व क्रीडा रसिकांना, जसं पाहिजे होतं आपल्या ओनरला तशा प्रकारचे खेळ आपल्याकडून झालेले आहे. प्रथमतः मी ऋषांक पाटील जे स्पॉन्सर्स आहेत या सामना सामनावीर चषकाचे जे स्पॉन्सर ऋषांक रुपेश पाटील यांना मी विनंती करतो आपण सन्मानित करायचं आहे. पंकज पाटील प्रथमतः या साखरे गावामध्ये आयोजन होते APLचं. अगदी एंट्री केल्यापासून काय वाटलं होतं मनात आणि कसं घडते या साखरेच्या मैदानावरती, काय म्हणते? जशी मी एंट्री केली गावात, त्या एंट्रीवर जे कमान होतं, म्हणजे फर्स्ट टाइम मी बघितलं की असं कमान म्हणजे, आणि पूर्ण गावभर बलून्स लावले होते आणि सर्व सजावट केली होती. तर मी पहिलं तर साखरे गावाचं अभिनंदन करेल की तेवढं छान आयोजन केलं. आणि तसंच पूर्ण APL कमिटीचं सुद्धा धन्यवाद करेल की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ही खूप चांगलं आयोजन केलं आहे. खूप चांगलं मैदान, साखरेचं मैदान बघायला गेलं. आधी तर थोडं दगड पार्ट्स होते, भरपूर होते, रिस्क होती, पण ते आता जे दिसतंय ग्राउंड ते एक अफलातून ग्राउंड इथे तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं पूर्ण श्रेय मी APL कमिटी आणि साखरे गावाला देईन. त्यानंतर आता हा टेनिस क्रिकेट जो आहे फास्ट झालेला आहे. अगदी 6 ओव्हरवरून 5 ओव्हर, 5 नंतर 4 आणि अंतिम सामने तर जवळजवळ 2-2 षटकाचे असतात. आणि हे सगळे खेळ चालू असताना आपण जे रबर टेस्ट मॅच खेळलात आणि 100 चेंडू हाताळलेले आहेत, काय म्हणतील या स्वतःच्या खेळ? तेव्हा टीमला गरज होती, विकेट्स गेलेले आणि एक विकेट गेलेले आणि एक थांबायची गरज होती एका बॅट्समनला. तर मला कॅप्टननी पाठवलेलं की तू थांबून खेळ, शॉट्स खेळू नको आणि जेवढं खेळता येईल तेवढं लांबपर्यंत खेळ, तर आपण ही मॅच चांगल्या स्थिती देऊ शकते, म्हणून तसं केलं. आणि जे आता नवीन नवीन आपले खेळाडू आहेत, आगरी समाजामध्ये खूप सारे खेळाडू नवीन नवीन घडत आहेत आणि या खेळाडूंचं जर लक्ष असेल तर ते आदर्श आयडॉल म्हणून मानतात ते पंकज पाटील यांना. तर पंकज पाटील बघत असताना या नवीन टॅलेंटला काय आपण संदेश देणार? नाही, मी एवढंच संदेश देईल नवीन लोकांना. मी आधी पण बोललोय की तुम्ही मेहनत करा, फिटनेसवर भर द्या आणि अनावश्यक गोष्टी ज्या असतात, ज्या आजकालचे पोरं जे ठिकाणी वळतात, त्या अनावश्यक गोष्टी टाळा. आणि क्रिकेट जर खरंच तुम्हाला खेळायचं असेल, एक मोठ्या लेवलवर खेळायचं असेल, तर फिटनेस आणि प्रॅक्टिस ह्या दोनच गोष्टी तुम्ही आत्मसात करून घ्या आणि तुम्हाला सक्सेस नक्की भेटेल. नक्कीच, कारण हा चांगला संदेश आहे. कारण आजकाल आपण पाहतो एक मॅच जिंकल्यानंतर फिटनेस जातो. तर नक्कीच पंकज पाटील यांनी एक संदेश दिलेला आहे की फिटनेस वरती लक्ष द्या. मी किशोरजी वजे आपणास आमंत्रित करतोय या. आणि पंकज पाटील यांनी जी पहिली 50 या 9व्या पर्वातली पहिली 50 आणि त्यासाठीचं कॅश पारितोषिक आलेलं आहे जवळजवळ 2,500 रुपये, ते देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर पंकज पाटील एक शेवटचा प्रश्न फक्त राहिलाय, सन्मानित केले जाते किशोरजी वजे यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक. आणि एक शेवटचा प्रश्न, माझ्या डाव्या बाजूला एक चमचमती आकर्षक बाईक आहे आणि त्या नामांकनामध्ये तुमचं नाव आता जोडलं जाते, काय म्हणतील या बाईक बद्दल आणि तुमच्या खेळीबद्दल आणि स्वप्न काय आहे? नाही, मी तर आमच्या प्रॅक्टिस सेशनला सुद्धा बोललेलो की आता बस झाले, जे जुने प्लेयर्स आहेत त्यांनी बस झालं, खूप सिरीज घेतल्या, खूप मॅन ऑफ द मॅच घेतल्या. एक तरी नवीन मुलगा आता जो यंगस्टार आहे त्याने ही सिरीज घ्यावी असं मला मनापासून वाटतं. यस, नक्कीच हे पुढे येण्यासाठी चालना दिली जाते, प्रेरणा दिली जाते. ऑल द बेस्ट पंकज पाटील. अँड बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स मिस्टर मनोज पाटील अँड अजित पाटील. थँक्यू.
थँक्यू सो मच कुडू सर आणि पंकज पाटील यांनी खूप छान पद्धतीने संदेश दिला तरुणांना की प्रॅक्टिसवर आणि फिटनेसवर भर द्या. आणि शेवटचं वाक्य त्यांचं आवडलं की बस झाल्या आता मॅन ऑफ द सिरीज ज्या वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेले आहेत, आता नवीन खेळाडूंकडे मात्र ही मॅन ऑफ द सिरीज जी स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड केली जाते ते एखादा नौका खेळाडू व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तरुण खेळाडूंसाठी. यावेळेला आपण बघतोय गोलंदाज येतोय, गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल मिस्टर विलास लालनाथ किणी, म्हणजेच गौरव किणी या नावाने जास्तीत जास्त त्यांना ओळखलं जातंय. गौरव किणी येतोय, षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. प्रफुल्ल पाटीलचा एक विकेट मात्र या वेळेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे प्रणय घरत एक ट्रेडमार्क फटका आपल्याला बघायला मिळतोय प्रणय घरत यांचा. ज्या पद्धतीने आपण बघतोय प्रणय घरतचं हे वर्ष, नवीन सीझन कशा पद्धतीने जाईल हे बघणं महत्वाचं असेल, कारण या आधीच्या स्पर्धा थोडासा अपयशी ठरला होता. परंतु गोलंदाजी करताना एक धारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना आपल्याला बघायला मिळते. इथून एक चौकार आलाय, नक्कीच हा चौकार आपल्याला पहिला चौकार आपण बघतोय प्रणय घरतच्या बॅटमधून आलाय. त्यानंतर मात्र एक चांगली स्टार्ट मिळालेली आहे, ती शेवटपर्यंत टिकवून ठेवतील का हे दोन बॅटर हे बघणं महत्वाचं असेल. थोडासा डाऊन द लेग स्टंप चेंडू आहे, पंचांचा सिग्नल, इट इज द वाईट बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड 18 वरती पोहोचते. प्राक्तन किणी प्रणय हे दोन फलंदाज आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. गौरव तयार होताना गोलंदाजीसाठी प्रचंड अनुभव आहे गौरव यांच्याकडे. प्रतिम स्लोवर वन यार्कर बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, हलकासा चेंज ऑफ द पेस, थोडीशी फ्लाइट, चांगली पिचिंग मनोजची आणि डॉट बॉल आलाय. स्कोर थांबवलाय 18 वरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीचा आता चेंडू हाताळला गेला त्याच पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील, कारण एका बाजूने प्रणय घरत आहे. जर हा खेळाडू फॉर्म मध्ये आला तर मात्र चांगल्या चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात मोठे फटके खेळतोय. इथून आपण बघितला ऑन साइडला मिड विकेटच्या वरून चेंडूला खेळलं गेलंय. 6 धावांकरिता षटकार. अठरा धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 24 धावा धावफलकावर बघायला मिळतात. या षटकारानंतर एक आत्मविश्वास आहे तो वाढलेला असेल इथे प्रणय घरत यांचा, कारण चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात चांगले फटके येताना आपल्याला बघायला मिळतात. या एंडने फलंदाजी करताना मात्र मोठे मोठे फटके बघायला मिळतात, कारण हवेची दिशा त्याच बाजूने आहे. त्यामुळे फलंदाजांना मात्र इथून चांगली संधी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि तेच काम करताना प्रणय घरत. प्रणय पुढचा चेंडू या वेळेला थोडस लवकर खेळले होते. संधी होती या ठिकाणी, सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 25 वर स्थिरावते. त्याच्या मागचा चेंडू जर आपण बघितला थोडेसे लेग स्टंपच्या बाहेर आले. गौरवला थोडंसं मजबूर केलं चेंडू वेस्टर्न मध्ये टाकण्यासाठी, आणि जसा चेंडू हा रडार मध्ये आला प्रणयने आपला ट्रेडमार्क दाखवत हा षटकार मारलाय. चांगली कमबॅकिंग आहे षटकारानंतर. प्राक्तन एक विस्फोटक बॅटर आपण बघतायत. 25 वरती 1 असं 10 चेंडूचं जर आपण विश्लेषण केलंय पहिल्या 2 षटकांचं पॉवर प्लेचं, तर प्राक्तन हा 4 चेंडूवरती 12 धावा 304 स्ट्राईक रन रेटने खेळताना दिसतोय. गौरव पुढचा चेंडू, हलकासा चेंज ऑफ द पेस. एक चांगली युद्धनीती आपल्याला बघायला मिळते. स्ट्रॅटेजी चांगली आहे गौरव यांची. फलंदाजाची जी ताकद आहे त्याला विभाजित करण्यासाठी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आणि एक अचूक टप्प्याचा मारा जो आपल्याला बघायला मिळतोय पॅड आणि बॅड मध्ये बघायला मिळाला. मजबूर केलं प्राक्तनाला सिंगल खेळण्यासाठी. सिंगलने धावसंख्या 26 वर पोहोचते. अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचा, आणि एका बाजूने प्रणय 5 मध्ये 12 बनून खेळत आहे स्ट्राईक वरती. प्रतिम यावेळेला मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करतात लॉंग ऑफचा खेळाडू. आपल्या उजव्या बाजूने धावत येऊन चेंडूला फील्ड करतायत. तद्वर 1 धाव परिपूर्ण. 13.50च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये फाउंडेशन बिल्ड झालंय 27 धावांचं. जाऊया डीझेला देऊया संधी आणि तदनंतर येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
तनकिडी 5 चेंडूमध्ये 13 आणि प्रणय घरत 6 चेंडूमध्ये 13 वर खेळतोय. इथे आपण बघतोय नवीन गोलंदाज येतोय कुणाल, गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम पारगाव, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे आपण बघतोय प्रणय घरत याच्या बॅट मधून उडालेला हा चेंडू आपण बघतोय साहिल कुडूच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. व्हाईट डिश लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. धावा झाल्या धाव फलकावर 33. यावेळेला कुणाल पुन्हा एकदा मात्र प्रणय घरत थांबणाऱ्यातला नाही. पहिला सामना टाय झाल्यानंतर थोडस मात्र मानसिक खच्चीकरण झालं होतं, कारण 1 चेंडू आणि 6 धावा हव्या होत्या, परंतु षटकार आला आणि त्यानंतर आपण बघितला की 1-1 गुण दोन्ही संघांना मिळाला. इथून मात्र चांगली सुरुवात झालेली आहे. प्रणय घरत आता आपण बघतोय 39 धावा झालेत. इथे आपण बघितलं तर अजित सर काय म्हणतील, कारण ही आता सुरुवात खूप छान झालेली आहे. इथून कशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल जेणेकरून हा सामना एका रंगतदार स्थितीकडे वळेल, एक मोठी धावसंख्या उभी करतील आई एकविरा ग्रुप माकणे. इथून जर आपण बघितलं 94 धावांचा एक यशस्वी पाठलाग झालाय, तर प्रथम ज्यांची बॅटिंग येईल त्यांचं जे मानसिकता आहे किंवा गेम प्लॅनिंग आहे ती आता थोडीशी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. बघूया, प्रणय चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट 3-6 इन रो. इथे षटकारांची हॅट्रिक बघायला मिळते. मॅन इन गोल्डन फॉर्म प्रणय. साहिल कुडूने आपण बघितलं तर स्लीव सुद्धा उतरवलेली होती, गोलंदाजीसाठी गेला होता. तदनंतर मात्र सगळ्या खेळाडूंनी विचार केला असेल, कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि इथे आपण बघितलं तर लगातार 3 षटकार येत आहेत प्रणय घरतच्या बॅटमधून. आज प्रणय घरत जेव्हा सफाळे पारगाव चॅम्पियन लीग झाली होती, स्वरंगी वॉरिस या संघामध्ये आयकॉन खेळाडू होता आणि काय जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याच तोड फलंदाजी आज होताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग ऑन साइड असेल. आता अल्टी पल्टी फॅन्सी शॉट आपण बघितला. प्रत्येक शॉट वरती त्याचा सिग्नेचर शॉट आपल्याला बघायला मिळतो आणि कलेक्शन प्रॉपर आहे. पुढचा चेंडू याही वेळेला चौथा आलाय. सरळ लॉंग डीप काउ कॉर्नरच्या डोक्यावरनं प्रणय नावाचा ब्रँडेड मॅसिव्ह सिक्सर येतोय आणि धाव फलकावरती धावा आपण बघतोय. तब्बल 3ऱ्या षटकामध्ये 3रं षटक सुरू असताना 50 अप बघायला मिळत आहेत. 51 धावा. मनोज, इथून मात्र आता जे आमचे क्रीडा रसिक वर्ग ऑनलाईनच्या रूपाने मॅचेस बघतायत, आपला मुख्य मंचावरती संपूर्ण क्रीडा रसिकांची मांदियाळी आहे, पूर्णतः प्रेक्षक आहेत. मनामध्ये काय चाललं असेल, 2 षटकार आणखीन येतील की नाही? नक्कीच, कारण आग्रा प्रीमियर लीगच्या इतिहासात आपण बघितलं तर चेतन पाटील सरपाडा ह्याने मात्र 6 चेंडू 6 षटकार मारले होते. इथे आपण बघतोय कडक मंगल मागच्या वर्षी आग्रा प्रीमियर लीग मध्ये दिसले होते आणि या वर्षी मात्र साखरे गावावर त्यांचं भरपूर प्रेम असतं. साखरे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, कडक मंगळ मात्र इथे हजर असतात आणि या वेळेला आपण बघतोय लगातार 5वा षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपण बघितलं की प्रणय घरत इथे बाद होत आहेत. आशिष पाटील सरपाडा यांच्या हातामध्ये मात्र एक उत्कृष्ट झेल आपल्याला बघायला मिळाला आणि इथे प्रणय घरतच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. कुणालला मिळते सफलता. 4 चेंडूमध्ये लगातार 4 षटकार आल्यानंतर मात्र ही सफलता मिळते. नवीन बॅटर मैदानात येईल तोपर्यंत आपण एक छोटीशी धून ऐकूया. अकरा चेंडू 37 धावांची विस्फोटक खेळी करून प्रणय घरत बाद झालाय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर प्राक्तन किणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला माफ करा चिराग तरे आलाय. प्राक्तन किणी 5 चेंडूमध्ये 13 वर खेळतोय. चिराग तरे येतोय. मॅन फ्रॉम उमरोळी काका या नावाने जास्तीत जास्त ओळख आपल्याला बघायला मिळते चिराग तरे यांची. 51 या धावसंख्येवर 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. इथून चिराग तरे
प्ले डाऊन आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण बघितलं तर इनसाइड एज लागली. एसटी रक्षक अक्षय पाटील होते, परंतु त्रिफळाचीत होताना चिराग तरी आपल्याला बघायला मिळतात. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. हॅट्रिकची संधी नक्कीच असेल कुणाला. तर तत्पूर्वी मी विनंती करेन, इथे कडक मंगल आलेले आहेत, त्यांचा कडक डान्स आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. या षटकानंतर 2 षटकांचा 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 51, 51 धावा 3 षटकांमध्ये 51 धावा. नक्कीच प्रोजेक्टर स्कोर आपण बघितला तर 102चा आहे. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. ड्रिंक ब्रेक झालाय, घेतोय छोटासा ब्रेक. डान्सर इथे उपस्थित आहेत. कडक मंगल यांचा कडक डान्स सुद्धा आपल्याला या कडक उन्हामध्ये बघायला मिळेल. साहिल कुडू इथून प्राक्तन किणीच्या बॅट मधून आपण बघतोय. VIP बॉक्स मध्ये आपण बघतोय चेंडू गेला असता थोडीशी ताकद जास्त असती तर पंकज पाटील यांची ताकद थोडी जास्त पडली आणि इथे प्राक्तन किणी यांची थोडीशी कमी पडली. जर VIP बॉक्स मध्ये चेंडू डायरेक्ट गेला तर मात्र प्रितेश पाटील आणि राजू पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकार 6 धावा येतात. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 58. इथून साहिल कुडूच्या अगेन्स्ट हल्ला चढवलेला आहे. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 59. 59 धावा 3.2 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. 58 धावा. साहिल तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर तिसरा चेंडू घेऊन. लवकर बॅट फिरली गेली. चांगला चेंडू आहे. कमबॅकिंगची गरज आहे वीरतानाची पारगाव संघासाठी आणि इथून साहिलने डॉट बॉल हाताळलाय. 7 मध्ये 20. प्राक्तन एका बाजूने एक चोर सांभाळत चांगला इनिंग खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने अक्षय हा त्याला साथ देण्याचा प्रयत्न करत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि साहिल पुढचा चेंडू घेऊन इथे वेट करत वॉच करत या चेंडूची लावले बाट. येतोय सरळ अक्षयच्या बाट मधनं. हा देखना हाईन हँडसम मिड विकेटच्या वरनं षटकार. नंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 64. 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळते. इट्स ऑन फायर होताना मिस्टर अक्षय पाटीलला आपण बघतोय. 2 चेंडू मध्ये 6 धावा 7 मध्ये 20. प्राक्तन किणी धावसंख्या झपाट्याने वाढताना बघायला मिळते. इथून पुढचा चेंडू आणि या वेळेला सुद्धा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. काय अप्रतिम फटक्याची निवड केली गेली इथे. घेतोय छोटासा ब्रेक.
थँक्यू. कडक मंगलचा कडक डान्स आपल्याला बघायला मिळतोय. इथून आपण बघतोय साहिल कुडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका खेळला गेलाय. इथे पुन्हा एकदा मात्र चेंडूला पाठवलंय. आई एकविरा ग्रुप माकणे आणि तानसा किंगच्या स्टँड मध्ये चेंडूला पाठवलं गेलंय. 6 धावांकरिता 76 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. साहिल कुडूवर हल्ला चढवला जातोय. इथे काय जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम फटक्यांची निवड केली जाते. एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात मात्र चांगले फटके येताना हम भी किसी से कम नाही हे दर्शवताना मिस्टर अक्षय पाटील आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत त्याच्या बॅटमधून. इथून आपण बघितलं तर आगरवाडीच्या प्रत्येक खेळाडूसाठी मात्र एक बक्षीस आलंय. आदरणीय जय श्रीधर पाटील सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट हॅट्रिक साठी हे 1001 रुपयाचं कॅश प्राइज हे आगरवाडीच्या खेळाडूंसाठी मिळेल. जय पाटील सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने कुठेही स्पर्धा असू द्यात आगरवाडीच्या खेळाडूंवर मात्र बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. 76 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. इथून प्रोजेक्टेड स्कोर 114 114 धावा बनू शकतात. बघूया गोलंदाजीमध्ये आता थोडंसं परिवर्तन बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. गौरव दाखल होत आहेत, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. त्यानंतर वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 5वं षटक घेऊन समोर प्राक्तन आहे. 7 मध्ये 20 धावांची एक सुंदर खेळी ज्यांनी साकारले आणि प्रत्येक चेंडूवरती आपला इंटेंट क्लिअर करताना आपला इम्पॅक्ट, आपली ताकद, आपला स्ट्रेट जो डिझर्व करतात मोठ्या शॉटसाठी ते दाखवताना प्राक्तन बघायला मिळतोय. बॅटल रंगणार आहे कारण गौरवकडे प्रचंड अनुभव आहे आणि एका बाजूने प्राक्तन फुल चार्ज झालाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कॉर्नरचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय. तदवर चांगला थ्रो आहे. सिंगल कंप्लीट होतीये 77 स्कोर कार्ड वरती. आता आपण बॅटिंगला बघतोय मिस्टर अक्षय. 4 मध्ये 18ची सुरेख खेळी ज्यांनी साकारलंय. विस्फोटक कॅमिओ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याची ती जबरदस्त नॉक आपण बघत आहात. पुढचा चेंडू लोअर पुल टॉस. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. अंपायर कॉल इट्स नो. 4+1 5 धावा. कम ऑन डीजे. पोचते तब्बल 82 वरती. गौरव गती परिवर्तन, चांगली कमबॅकिंग आहे. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केलंय गौरवनं आणि जी चुकी झाली होती बिमरची त्याच्यावरती सुधारणा करत स्वतःला सावरताना आपण दिसतोय. स्कोर स्टे ऑन 82. लॉस ऑफ 3 विकेट. 82 वरती 3. 82 धावा धाव फलकावर प्राक्तन किणी. दुसऱ्या बाजूने अक्षय पाटील. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम करताना अक्षयला आपण बघतोय. गौरव किणीच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके येत आहेत. इथे 7 चेंडूमध्ये 23 वर खेळतोय. 8 मध्ये 21 वर खेळतोय प्राक्तन किणी. अक्षय चांगल्या लयीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 83 धावा धाव फलकावर आहेत. 4.3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 83 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. खूप मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल या दोन्ही बॅटरचा दिसतोय. इथे आपण बघतोय घुटना टेक और तमाशा देख हे दर्शवताना मिस्टर प्राक्तन किणी चेंडूला पाठवलंय वॉडिश लॉंगॉनच्या वरून. 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते. या वेळेला प्राक्तन किणीच्या बॅट मधून हवेमध्ये बराच वेळ चेंडू आशिष चेंडूच्या खाली येतोय आणि इथे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आशिष. आणि या वेळेला आपण बघतोय एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपण बघतोय 5वं षटक सुरू आहे. गौरव किणी बघा बोटांमध्ये जादू आहे. त्या जादूच्या सहाय्याने मात्र चेंडूला वळवलं गेलं होतं. चेंज ऑफ पेस आपल्याला बघायला मिळाला आणि इथे आपण बघतोय की झेल देण्यास भाग पाडलं प्राक्तन किणी ह्याला.
आदेश पाटील कॉमेंटेटर आहेत आमचे, त्यांच्या माध्यमातून एक बक्षीस आलंय. या चेंडूवर विकेट घेतलं जर गौरव किणी यांनी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गौरव किणी यांच्यासाठी हे बक्षीस आहे. मंजित कुडू न्यू मॅन इन. 7 चेंडूचा खेळ शिल्लक असताना तुमच्याकडे वेळ संपलेली आहे. जी वेळ दिली होती ती वेळ संपले 5 षटकं हाताळण्यासाठी. आणि या वेळेला मंजित कुडूच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. 95 धावा या स्पर्धेचा आतापर्यंत आपण बघतोय की 93 धावा झाल्या होत्या. 94चा हायस्ट टोटल होती आणि ती टोटल सुद्धा पार केली गेली होती. इथे 95 झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला आपण बघतोय अक्षयच्या बॅट मधून ह्या 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. 97 धावा. पहिलं सांघिक शतक अजित सर लागलं जाईल का या स्पर्धेच्या माध्यमातून, ही उत्सुकता प्रेक्षकांना सुद्धा लागली असेल. चान्सेस या ठिकाणी वाढलेले आहेत. 95 झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ. पुढचा चेंडू अप्रतिम कव्हर्सला खेळताय. चांगला प्रयत्न. शॉर्ट एक्सचा कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथून 38 सर्कलच्या बाहेर जास्त फील्ड केलं जाईल. त्याच एलिव्हेशन मध्ये थ्रो आहे. तद्वर 2 धावा परिपूर्ण होताना 97. आजच्या दिवसातील उच्चांक आपल्याला बघायला मिळतोय. आणि मनोजजी हा आगाज एवढा चांगला आहे तर मागचे दिवस जे नंतरचे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक टॉप क्लास क्रिकेट प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळेल. नक्कीच येणारे 2-3 दिवसानंतर आपण मोठमोठे फटके नक्कीच बघू. खेळपट्टी सुद्धा रंग बदलायला सुरुवात करेल. खेळपट्टी जशी जशी टणक होईल तशी तशी आपण बघणार आहोत की धावांची गती सुद्धा मोठी होताना आपल्याला बघायला मिळेल. 99 100 येईल का आकडा तर नक्कीच इथे आलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या मात्र भर होताना आपल्याला बघायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मंजित कुडू मात्र वळलेले आहेत आणि यावेळेला 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. धावा झाल्या धाव फलकावर 102. या स्पर्धेचा हायस्ट टोटल आपल्याला बघायला मिळते. पहिलं सांघिक शतक आपल्याला बघायला मिळते. इथे आपण बघतोय चौकार आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचांनी सोपवलेली आहे कामगिरी. आपण ते चेक करणार आहोत. तिसरे पंच आमचे इथे हजर राहणार आहेत मिस्टर अजित म्हात्रे सर. सर विरल सर आपण या जेवायला गेलेत पंच. थोडी आम्ही तुम्हाला त्रास देतोय. कडक मंगल यांच्याकडून आमच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. पण गाणी त्यांना आवडलेली मिळत नाहीत तर डीजे ऑपरेटरला ते विनंती करतात चांगली गाणी वाजवा असं. तर नक्कीच विरल सर इथे आलेले आहेत. चौकार आहे की नाही हे मात्र चेक करण्यासाठी आपण बघतोय हा रेफल आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र धावांची संख्या वाढलेली आहे. काय अप्रतिम फलंदाजी एकविरा ग्रुप माकणे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आशुतोष व्यवहारे सर त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की या मैदानावर मी फलंदाजी करावी आणि त्या अनुषंगाने ते बॅट हातामध्ये घेऊन तिथे वावरत होते. कारण चांगले क्रिकेट ते सुद्धा त्यांच्या काळामध्ये खेळलेले आहेत. विरल सर हे सुद्धा एक चांगले खेळाडू होते. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी सुद्धा होता.
आणि आमच्या समवेत अजित पाटील सर आहेत. सुरक्षित आहे चेंडू. 3 धावा इथे काउंट केल्या गेल्यात. आणि अजित पाटील सरांबद्दल बोलायचं झालं तर एक फिरकी गोलंदाज म्हणून मी त्यांना एकदम जवळून बघितलंय माकड्याच्या मैदानावर. काय जबरदस्त गोलंदाजी करतात ते. आतापर्यंत क्रिकेट खेळतात. 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतात. तर त्यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यावेळेला ते गोलंदाजी करत होते आणि आम्ही इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता त्यांचा. सातत्य खूप महत्वाचं आहे हेच ते दर्शवत होते. इथे मंजित कुडू येतोय ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. तोच मंजित कुडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एकाच गावचे 2 खेळाडू आहेत. समोर गोलंदाज अक्षय पाटील आणि मंजित कुडू एकमेकांच्या अगेन्स्ट रोज सरावादरम्यान आपल्याला बघायला मिळतात. आज अग्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे दोघे समोरासमोर. इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या आपण बघतोय 103 103. 103 103 धावा. एक उच्चांक बघायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपण मंजितला बघतोय. पुढचा चेंडू अक्षय. आई स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळत आहे. इथून स्कोर कार्ड वरती जर आपण बघितलं एक स्टीप टार्गेट सेट झालेला आहे. एकविरा ग्रुप माकणेच्या स्कोर कार्ड वरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एक आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चेंडूला थोडंसं फिरवलं गेलंय. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 104 वरती 4. या मैदानावरती गोलंदाजाचा कस लागणार आहे कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा शॉट खेळण्याची जी ताकद आहे फलंदाजाची ती या विकेटवरती वाढलेली आहे. पुढचा चेंडू आणि इथे गुडघ्यावरती बॅलन्स. चेंडूला सरळ ठोकलाय. षटकार डीप काउ कॉर्नरच्या डोक्यावर येतो. एक अप्रतिम मॅसिव्ह बिग 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 ब्लास्ट षटकार. ह्यानंतर श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचा आहे. खानिवडे आणि साखरे दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्या 110. मंजितच्या बॅटमधनं एक उत्तम दर्जाचा शॉट आपण बघतोय. आणखीन डाऊन द ग्राउंड फोरामचा जबरदस्त यूज. सरळ चेंडूला फेकताना आमच्या क्रीडा रसिकांच्या अभिवादनासाठी येतोय. आणखीन एक जबरदस्त षटकार. 116 117चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. एकविरा ग्रुप माकणे संघानं वीर तानाजी पारगाव संघाच्या समोर. लावून घ्यायचा आहे आपल्याला. आजचे सर्व सामने संपवायचे आहेत. 3 वाजलेत. तर दोन्ही संघांना विनंती करेन आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पारगाव संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर दुसऱ्या बाजूने मी विनंती करेन प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. चला आई एकविरा ग्रुप माकडे क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडी घाई करा मित्रांनो प्लीज. आणि दुसऱ्या बाजूने मी विनंती करेन 2 बॅटर वीर तानाजी पारगाव संघ आपण लगेच पाठवायचे आहेत. तर टॉस साठी मी विनंती करेन श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.
तर आदरणीय किशोरजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होताना आपल्याला बघायला मिळते. श्रीराम स्पोर्ट खानिवडे एका बाजूने नारायण वजे, दुसऱ्या बाजूने प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे, मोहित मडवी आपल्याला बघायला मिळतात. 2026 आणि APL आलेला आहे. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरेच्या बाजूने नाणेफेकचा कॉल जातोय. काय निर्णय असेल मोहित? आमचा डिसिजन पेंडिंग असेल, मी सांगतो तिकडे जाऊ. 3 चांगले गोलंदाज असताना थोडासा मार मिळाला आधीच्या सामन्यामध्ये. कुठे चुका झाल्या तुमच्याकडून? खरं तर बॉलिंगसुद्धा जशी पडायची तशी पडली नाही, कॅच सुटलं एक, तिकडे पण थोडा मार भेटला. तू स्वतः 2 षटकं का हाताळली नाहीस? आयकॉन खेळाडू असून तुझ्याकडून अपेक्षा होती 2 षटकं तू हाताळावी. दादा होता, जयेश दादा पण होता, त्याच्यामुळे त्यांना दिलं त्यांची, कारण की पहिली ओव्हर वगैरे चांगली पडलेली, मग त्यांना बोललो तुम्ही कंटिन्यू करा. तर नारायण काय म्हणशील? आता तुला नाणेफेक हरलेले आहे आणि प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. नारायण फलंदाजी करताना समोरच्या संघाला 6 षटकामध्ये कितीचं टार्गेट असेल? कारण या मैदानावर याआधी आपण बघितलं 93 धावा सुद्धा पार झाल्या. 80+ तुझं टार्गेट असेल. कोणावर तुझं जास्त लक्ष असेल? समोरच्या संघामध्ये कोणत्या फलंदाजाला टार्गेट केलं जाईल? पिंट्यादा आहे, मोहितदा आहे, जयदा आहे, हेमंतदा आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉसबॉक्स मधून न्यूज अशी आहे की प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे प्रमोद सर जोडले गेले. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. वॉइस ऑफ बाहडोली आणि अजितजी पाटील यांचा आवाज आपण या आजच्या दिवसामध्ये ऐकतायत. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. परेश कुडू सर आमच्या समवेत कमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. टार्गेट सेट केले गेले. यावेळेला 36 बॉलमध्ये 117 रन्स पाहायला मिळतील. वीर तानाजी पारगाव टीम बॅटिंगसाठी उतरले. आशिष पाटील सरपाडा चा ब्रँड वीर तानाजी पारगाव needs 117 runs from 36 balls. एकविरा ग्रुप माकणेनी जबरदस्त खेळ साकारला गेला. पहिला सामना त्यांचा टाय झाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर काय पुनरावृत्ती केली, पुनरागमन केलेलं आहे. पहिला बॉल आशिष पाटीलच्या बॅट मधून पूल केलंय आणि सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या सन्मानासाठी. 4 रन, चौकार, गुड शॉट, सुस्वागतम, चौकार. मॅन ह्या वेळेला आपण पाहत आहेत. अप्रतिम पुन्हा एकदा शफल झालेत आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे जय बजरंग बिरवाडीच्या स्टँडच्या वरून खणखणीत षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. क्या बात आहे आशिष पाटील, व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 10 रन. उलटा बॉल ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला गेलाय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु तन्मय तरे पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग अप्रिशिएट करतायत विकेट कीपर. यावेळेला सचिन काका पुन्हा एकदा मात्र थोडीशी मिसफील्ड आपल्याला बघायला मिळते.
मंजित कडू मॅन फ्रॉम बहाडोली. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं, फलंदाजी चांगली केली होती, परंतु 116 धावा धावफलकावर लागल्यानंतर बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह बघायला मिळते. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉडमॅनचा चांगला वापर केलाय. अजिंक्य घरात पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहताय ते संपूर्ण मंडळी मॅचचा आनंद घेत असताना विश्वास पाटील स्वतः पाहायला मिळत आहेत. संजय किनी, जयप्रकाश पाटील, संदेश, संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते. शुभेच्छा आलेल्या आहेत आगरी प्रीमियर लीग साठी. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा पत्र श्री मिलिंद काशीनाथ किनी, मराठी दनका, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शाखा प्रमुख, खराडतारा. फायनल साठी फायनलच्या दिवसामध्ये 500 आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जातील. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका बघायला मिळतोय. ते लॉंगनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडूला मात्र पाठवलं गेलंय. वाडीश चेंडू थोडासा खेळला गेला होता. अजिंक्य घरत तिथे होते. अजिंक्य घरत यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरिता षटकार येतोय. सुरुवात तर खूप छान झाली. व्यासपीठावर आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब या मैदानाला सर्वस्व ज्यांनी झुकून दिलं. अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर रुपेशजी नरेश पाटील खजिनदार आपल्याला पाहायला मिळत आहेत, व्यासपीठावर आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण जे मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणून ओळखलं जातं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. कारण याच मैदानात मनोजी पाटील 4 ते 8 फेब्रुवारी एकविरा चषक आपल्याला पाहायला मिळेल. आजपासून सुरुवात झालेली स्पर्धा आवडणारी सर्वांना प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. APL सीझन 9चा थरार पंकज पाटील पालन यांनी बॅटिंग जी केली जबरदस्त. भरपूर लाईव्ह प्रक्षेपण पाहतायत विश नेटवर्कवर. आणि मीरा भाईंदर बिग बॅचचे प्रायोजक नितीनजी वारे साहेब जे NP स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत त्यांनी पंकज पाटील पालनला जरूर शुभेच्छा दिल्या. पहिलाच बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने हा बॉल मात्र आपण पाहतायत. आज वेगळ्याच फॉर्मामध्ये अजिंक्य घरतला आपण पाहतायत. त्याची बॉडी लँग्वेज पहा, अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. 100% देण्यासाठी मात्र या संघामध्ये माझी निवड झाली. अतिशय सुंदर पद्धतीने 6 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना चांगला बॉल होता. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव पूर्णपणे दिसत असताना पाहायला मिळतोय. 21 धावा झालेत. आशिष पाटीलने स्टार्ट चांगली दिले. 5 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आणि अशा वेळेला मनोजी पाटील जेव्हा स्टार्ट चांगले होते आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारची फलंदाजी होत असेल तर डेफिनेटली कुठेतरी मात्र स्ट्रायकर एंडचा फलंदाज जेव्हा मात्र चांगली बॅटिंग करतो, नॉन स्ट्राईक एंडला जातो, तेव्हा त्याची कुठेतरी मानसिकता खच्चीकरण होते. तेच झालं आणि आशिष पाटीलने सांगितलं असावं. लेग कटरचा खूप चांगल्या पद्धतीने मारा करत असताना पाहायला मिळतोय. पहा 3 बॉल डॉट आलेत. इथून स्पष्टपणे दिसतं की आता दबाव गौरव किनीवर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गौरव किणी ज्या पद्धतीने खेळतोय, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण बघितलं तर बाहेरच्या बाजूने जातोय. आणि हेच कारण आपण बघितलं की पूर्णपणे चुकलेलं आहे. शॉर्ट सिलेक्शन आहे ते चुकीचं ठरताना बघायला मिळतंय. आशिष पाटील यांनी कानमंत्र दिलेला आहे आणि त्यानंतर मात्र कशा पद्धतीची फलंदाजी होते हे बघणं महत्वाचं असेल. इथून लगातार 4था चेंडू निर्धाव फेकला गेलाय. जर तुम्ही 116 117चं टार्गेट तुम्ही जर पार करण्यासाठी मैदानात उतरलेले आहात तर तुम्ही लागोपाठ 4 निर्धाव चेंडू करूच शकत नाहीत.
इथून तुम्हाला पूर्णपणे बॅकफुटवर पाठवलं गेलंय अजिंक्य गरत यांच्या माध्यमातून. यस डेफिनेटली ज्या पद्धतीने आशिष पाटील सांगतायत फुटवर्क या वेळेला बरोबर काम करत नाहीये. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण पाहू शकता एक क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावां करता. व्हॉट अ शॉट. संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आमच्या समोर मनोजजी पाटील यांना आपण पाहतायत. अमर पाटील यांना आपण पाहू शकाल. मनोज पाटील स्वतः या ठिकाणी आहेत आणि हा भव्य दिव्य शामियाना आगरी प्रीमियर लीग 2026 अतिशय आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. भरपूर या 7 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर आठवणी देऊन जाईल आणि नवे हिरो घडताना या आगरी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील आणि आगरी प्रीमियर लीगचा झेंडा फडकवला जाईल. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खोलवर बॉल होता. एक नंतर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. विकास किनी अर्थातच गौरव किनी यांच्या बॅटमधून एक रन येत असताना 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. कौतुक करेन अजिंक्य घरतचं ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. सर्वजण त्याला मात्र यावेळेला शाबासकीची थाप जरूर देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे नक्की हेच स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण गेल्या वर्षाचा आहे का, मात्र हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. जबरदस्त माती या वेळेला खूप भरणी केली गेले आपण पाहू शकतायत आणि त्यानंतर हे मैदान खडकाळ भाग होता तो सुद्धा मात्र स्पष्टपणे पुसला गेला. परंतु यासाठी मात्र प्रत्येक मेहनतीचा घाम या वेळेला गाळला गेलाय तो साखरेकरांनी आणि खरोखरच या संपूर्ण परिश्रमाला साखरेकरांच्या मानाचा सलाम असेल. जसं तुम्ही पाहिलं होतं रॉकी ग्रुप चषक खार्टन विभागामध्ये गुडघ्याच्या वरती पाणी असतं आणि तिथे नंदनवन केलं जातं आणि त्या रॉकी ग्रुपला सगळेजण सलाम का करतात त्याचं एकमेव कारण त्यांची मेहनत. आता इथे साखरेकरांना सलाम का करतील तर त्यांची मेहनत आहे राजूजी पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला. एक रन तर मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 29 या धावसंख्येवर 29 रन्स नो लॉस. नावजावरून येथे उपस्थित झालेले आदरणीय उमेशजी पाटील साहेब आणि रमेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन सर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे आपण बघतोय आशिष पाटीलच्या बॅट मधून अजिंक्य घरत याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. APL षटकार येतोय. मोठे फटके खेळावे लागतील कारण जे 117 धावांचं टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला पार करायचं असेल तर मोठमोठे फटके खेळावे लागतील. APL म्हणजे आपली प्रीमियर लीग, आवडती प्रीमियर लीग, आपुलकीची प्रीमियर लीग असा उल्लेख सातत्याने ह्या लीगचा होताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन काका. इथून आपण बघतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. याचंच कारण आपण बघितलं की फलंदाज बीट होताना निर्धाव चेंडू फेकला गेलाय. चेंडू फेकून झाले ते या षटकातील 3 आणि 2.3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 35. 21 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 80 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खेळले गेले दबावाला न जुमानता चांगला मी खेळ करेन हे दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. सरळ बॉल निघून जातोय. पाहिला तर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही तर बॅटच्या अगदी कडेला या वेळेला आपण पाहिलं तर बॉल जाऊन आदळला आणि सरळ बॉल निघून जातोय षटकाराकरता. भव्य स्वागत या वेळेला जरूर केले गेले. उमेशजी पाटील आणि रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचले गेले. मनोजी पाटील षटकार चौकारांचाच पाढा बोलावा लागणार आहे आणि त्या आशिष पाटील आतापर्यंत करतायत. जास्तीत जास्त स्ट्राईक आशिषकडे ठेवायला हवी आहे कारण ज्या पद्धतीने ते लयमध्ये आहेत जबरदस्त अप्रतिम मात्र गोलंदाजी होताना दिसत नाही. आदरणीय उमेशजी पाटील साहेब आणि रमेशजी पाटील साहेब नावजावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर यावं. वेलकम सर. आपलं आगरी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 44 धावा आदरणीय सन्मान्य उमेशजी पाटील साहेब आणि रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या व्यासपीठावर राजूजी पाटील साहेब, भूपेजी गावड जे उपाध्यक्ष आहेत, किशोरजी वजे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर.
संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचले गेले. सचिनचा जर विचार केला तर आतापर्यंत 37 धावा खर्च केलेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 44 रन झालेत. 44. चांगला फटका आहे. ऑन दी ऑफ खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. एक रन तर मिळेल. तन्मय तरे आज ग्राउंड फिल्डिंग तन्मयची अतिशय चांगली झाली. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर डॉट बॉल स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा निर्धार यावेळेला जरूर दर्शवला गेलाय. विकास किनी अर्थातच गौरव किनी थोडेसे डॉट बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळतात. 18 बॉल आणि 73 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नीट 73 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. जबरदस्त दर्जेदार आणि नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचा आपण अनुभवताय विश नेटवर्क या चॅनेलवर. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक देखणं आयोजन पर्व 9 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. एक छोट्या रकमेपासून आपण सुरुवात जी केली ती आता आपण पाहिलं तर 1,21,000 रुपये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रथम पारितोषिक, त्यामध्ये मोटारसायकल HF डिलक्स हिरोची. चला मात्र आता तुम्हाला 2 षटके ही 12 मिनिटात फेकायचे आहेत. टायमिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही सूचित करतो. 44 धावा झाले. 10 बॉल मध्ये 9. विकास किनी अर्थातच गौरव किनीला आपण पाहतायत. RV ट्रान्सपोर्ट नावजे, RU ट्रान्सपोर्ट नावजे यांच्या माध्यमातून मंडळाला 1,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. आणि अखेरकार अजिंक्यला ही सफलता मिळाली. प्रयत्न करत राहिले डॉट बॉल, परंतु इथून जर आपण पाहिला तर हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने पिच केला गेला होता. ओव्हर द विकेटने आले. लेग कटर बॉल होता, समजला नाही. मात्र इथून आपण पाहतायत मिस झाले आणि सरळ अजिंक्य घरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. कॉटन बोल्ट, फलंदाज बाद, गॉल. सामना संपल्यानंतर साहिल राजेंद्र कुडू बहाडोली आणि व्यासपीठावर यायचा आहे. आज आपला बर्थडे आहे, त्यामुळे केक कटिंग होईल इथे. जबरदस्त हे मैदान अतिशय आपण सुंदर आणि सुशोभित आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट बॉल जाऊन आदळला. पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु मस्तकाला बॉल ह्या वेळेला जाऊन आदळला होता. कोणत्याही प्रकारची इंजुरी होत नाहीये. सर्व खेळाडूंनी विचारलं, साहिल तुला काही दुखापत झाली नाही ना? हे टीम स्पिरिट असावं लागतं, स्पोर्ट्समॅनशिप असावी लागते आणि हेच दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण याच क्रिकेटने आपल्याला एकत्रित केलंय. 44ला 1. फटका फसला यावेळेला. अतिशय चांगला झेल प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ब्रँड आहे माकणीचा. फॅब्युलस कॅच. फलंदाज बाद होताना साहिल आज बर्थडे बॉय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये जरूर या बॉलला खेळलं होतं, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आले. धावत 7 ते 8 पावलं धावत आले आणि कॉलिंग केलं. ही खूप महत्वाची गोष्ट. प्राक्तन किनीला सांगितलं की यावेळेला हा कॅच माझा आहे. तर जरूर आपण पाहू शकताय हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद, गॉल. हार्दिक पाटील आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे शांत आहेत, त्यांना सेट व्हायला टाइम लागेल. 9व्या वर्षात आपण पाहू शकतायत. ला 2 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 9 बॉल टाकण्यासाठी तुमच्याकडे जवळजवळ 9 मिनिटे 19 सेकंद आहेत. मग तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या, परंतु एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगली फिल्डिंग, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. इथून पुन्हा एकदा मात्र ती संधी हुकली आणि पाहता पाहता अक्षय यांच्या हातातून तो बॉल सुटला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 45 या धावसंख्येवर. 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
44 धावा झालेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. अजिंक्य या वेळेला मॅचची एज अँड टेकन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजाला परतावं लागेल. जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतायत मंगल कडक एन्जॉय करतायत या मॅचला. अग्री प्रीमियर लीग 2026 मध्ये अजिंक्य घरतने काय कलात्मकताचा जरूर या वेळेला फायदा उचलत असताना आपल्या फिंगरचा बरोबर तो या वेळेला फिंगरवर भर देत असताना पाहायला मिळतो. आणि लेग कटर बॉल जास्तीत जास्त त्याने 99% या वेळेला आपण पाहिलं तर लेग कटर बॉल त्याने हाताळले. सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. मनोज पाटील ज्या वेळेला आपण साखरे गावामध्ये पदार्पण केलं ना त्यावेळेला तिथूनच सुरुवात जी झाली, रांगोळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर स्वतःच जे बलून आपण पाहू शकलात, अतिशय चांगले डेकोरेशन तेजसच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. नवतरुण मित्र मंडळांनी घेतलेली ती दखल अतिशय आपण पाहू शकतायत. म्हणजे साखरे गावातून आल्यानंतर एक प्रसन्नतेचं वातावरण पाहायला मिळतं. यस, व्हाईट बॉल आणि DRS घेतलेला आहे तो आपण पाहत आहेत गोलंदाजांनी. म्हणजे तुमच्याकडे 2 DRS आहेत, त्यामधला एक DRS सक्सेस होईल का या आपण पाहूया. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 4 षटकांचा खेळ झालाय. 44 धावा फलकावर पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 मिनिटांचा अवधी आहे. यस पंच. यस, ओरिजिनल डिसिजन व्हाईट बॉल होता आणि इथून जर आपण पाहिलं तर रिटर्न मिळेल DRS. आणि त्यामुळे पंच क्षमस्व या वेळेला सांगतायत की इट्स अ फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर अजित म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चला घाई करा. 6 मिनिटांचा अवधी. इथे मात्र टाइमर स्टॉप केलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 6 मिनिटे 53 सेकंद तुमच्याकडे आहेत. 12 बॉल आणि 73 रनची आवश्यकता. आणि रमेशजी पाटील साहेब आणि उमेशजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन किशोरजी वजे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. दोन्ही व्यक्तिमत्व नावजे गावातील आपल्याला पाहायला मिळतात आणि विनंतीस मान देऊन या स्पर्धेला त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातून अमूल्य वेळ काढत या ठिकाणी उपस्थित झाले. ते एक प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची दोन्ही व्यक्तिमत्वांची ओळख पाहायला मिळते. आणि आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. माईची उबदार शॉल या वेळेला आपण सन्मानित करत आहोत. आणि इथून जर आपण पाहिलं तर पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा हा संदेश देणारा हा बुके आपल्याला पाहायला मिळतोय. मनोजी पाटील काय म्हणतील. 12 बॉल 73. आता थोडंसं अंतर खूप दूर झालेलं आहे. असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे आणि ते 12 चेंडू फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करतील. कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय स्पीड ऑफ बॅट आपण बघितला तर मोठे फटके खेळायचेच आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी होताना बघायला मिळत नाही. ज्या पद्धतीने आपण बघतोय की बॅट फिरते असं वाटत नाही की षटकार जातील. एक फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय इथे. यावेळेला मात्र गौरव किडी सफल झाले होते खेळण्यासाठी. चेंडू बराच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय विरल नायर सरांकडून. धावसंख्या आपण आता बघतोय 11 चेंडू आणि विजयासाठी 72 धावा. ज्या वेळेला नरेशजी पाटील साहेब येतात ना, रुपेजी पाटील, मनोजी पाटील, राकेश पाटील यांची पिताश्री, त्यावेळेला ते काहीतरी हातामध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळतात. म्हणजे काहीतरी एक वेगळा नाश्ता असो, दुपारचं जेवण जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून कधी कधी पाहायला मिळतं. आणि सकाळच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चहा असेल आणि
संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा टी टाइमची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळतील. 45ला 3, 45 लॉस ऑफ 3 विकेट. आज विकासकिनी गौरवकिनी त्या मात्र धाडसीने खेळत नाहीये. फुटवर्कचा अभाव स्पष्टपणे दिसतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कदाचित आतापर्यंत मनोजी पाटील आपण पाहिलं तर 75% बॉल एवढे डॉट आले की गोलंदाज आणि विकेट किपर यांच्यामध्ये जणू काही गौरवकिनीला सराव करण्यास सांगितलंय. कौतुक करेन चेतनचं सुद्धा, ज्या पद्धतीने आपण बघतोय गोलंदाजी करतोय, कारण फारसा सरावामध्ये नसतोय आणि इथे आपण बघतोय लागोपाठ निर्धाव चेंडू फेकले गेले. तिथे आपण बघतोय गौरव किणी 9 चेंडू आतापर्यंत आपण बघितले की निर्धाव खेळला गेलाय. पहिल्यांदा मी पाहिलं असेल गौरव किनीला अशा प्रकारची बॅटिंग करताना त्यांच्या करिअर मधली. मात्र होतं कधी कधी बॅड पॅच येतात, तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही. आपल्या नोकरी धंद्यामध्ये आपण असता त्यावेळेला मात्र, परंतु प्रॅक्टिस करताना 1 तास जरी प्रॅक्टिस मन लावून केली ना तरी सुद्धा मात्र तुम्ही चांगले परिपक्वतेचे खेळाडू बनतात. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये, तुम्ही कशा प्रकारची प्रॅक्टिस करता त्याला फार महत्व आहे. परंतु इथे प्रॅक्टिसचा अभाव स्पष्टपणे दिसला. फलंदाज बाद झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की धावसंख्येवर धावफलकावर धावसंख्या होती ती म्हणजेच 116. 117चं टार्गेट होतं. इथेच मानसिक खच्चीकरण थोडंसं फलंदाजाचं सुद्धा होतंय आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की ह्या धावा होताना दिसत नाही. 8 चेंडू 72 धावा. इथे आपण बघतोय रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. धावा आल्यात 4. विजयासाठी अजूनही 68 धावांचं लक्ष समोर असेल. एका मोठ्या विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना आई एकविरा ग्रुप माकणे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू आणि 68 धावा. या वेळेला आपण पाहतायत पिंटू वजे अर्थातच प्रफुल्ल वजे, परंतु प्रफुल्ल हे नाव क्वचित आणि कदाचित जणांना माहिती आहे, परंतु पिंटू वजे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आदरणीय सन्माननीय हरिजी माधवराव सोनावणे अर्थातच दादा रुद्रदादा या ठिकाणी उपस्थित झाले, जे वन विभागामध्ये कार्यरत आहेत आणि या मैदानासाठी खरोखरच त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करावं असं वाटेल, कारण त्यांनी सुद्धा खूप अतिशय चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलं. त्यांचं मनपूर्वक अग्री प्रीमियर लीगच्या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण धन्यवाद व्यक्त करूया की त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या मैदानाच्या बाबतीमध्ये लाभलं. हरिजी माधवराव सोनावणे दादा आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 51ला 4, 6 बॉल आणि 66 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. एंटरटेनमेंट होऊ शकलं नाही, परंतु आता हार्दिक पाटीलला या पण देऊया संधी. डीजे ऑपरेटर. विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि घड्याळात 3:33 झालेत. त्यामुळे आपल्याला आजच्या दिवसामध्ये जे शेड्यूल आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे. त्यामुळे थोडी घाई करा मित्रांनो, ही नम्र विनंती असेल. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 66 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 66 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मंजित कडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. बहाडोली प्रीमियर लीग गाजवली होती. मंजित कडूने 6 चेंडू 6 डिफेन्स केल्या होत्या, रोखल्या गेल्या होत्या आणि तोच मंजित कडू येतो इथे 6 चेंडू 66 धावा. यावेळेला पिंटू वजे मॅन फ्रॉम साखरे आपल्या घरच्या मैदानावर, घरच्या खेळपट्टीवर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना थोडंसं दडपण असेल ह्या खेळाडूवर, परंतु इथून त्याला एक हिरो बनण्याची संधी आहे. सामना जरी जिंकणार नसणार तरी सुद्धा मोठे फटके खेळून प्रेक्षकांची मनं जिंकू शकतात तुम्ही. 5 मध्ये 66 मंजित कुडू. यावेळेला फटका तर चांगला आहे. अजिंक्य घरत आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन APL हिस्ट्री. आग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात ह्याहून चांगला क्षेत्ररक्षक नाही. ज्या पद्धतीने अजिंक्य घरतला आपण बघतोय. 4 मध्ये आता 66 ची गरज आहे. चला यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. रेडी राहायचंय. श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि प्रिशा प्रज्योत वारियर साखरे दोघांनी सुद्धा वेळ न दवडता लगेच साखरे संघाने क्षेत्ररक्षण लावा आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे आपण 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. हा सामना जसा संपेल तसे आपण लगेच मैदानात एंट्री करायची आहे.
पंचांनी सुद्धा लगेच मैदानाचा ताबा घ्या. एकाने बाहेर यायचं असेल तर दुसऱ्याने लगेच मध्ये जा, कारण आपल्याकडे वेळ आजचा पहिला दिवस आहे. थोडंसं उद्घाटन समारंभ सकाळी झाला त्यामुळे सामन्याला उशिराने सुरुवात झाली. आजचं शेड्यूल हे पूर्ण करायचंच आहे आपल्याला. मंजित कुडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडीशी घाई केली आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. यस, विकेट डाऊन. स्टम्प्सवर APL 2026 आपण पाहताय. सुंदर नाव कोरलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली खेळपट्टी. हा पहा ऍक्शन रिप्ले. लेग कटर बॉल होता तर कॅच ड्रॉप झाला. त्या ठिकाणी प्रणय स्वतः होते 30 यार्ड सर्कल मध्ये आणि इथून जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. गेली 8 पर्व आपल्याला पाहायला मिळालं. 9वं पर्व आहे यंदाचं आपण पाहू शकतायत. आणि स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण हे सजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परिश्रमाने हे सजलेलं मैदान आपण पाहतायत. लो फुलटॉस बॉल होता. स्लोवर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ अक्षय यांच्या हातामध्ये बॉल निघून जाईल. मनोजी पाटील आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. मंजित कुडू एक परफेक्ट कॅमेरामॅन आणि परफेक्ट ऑलराऊंडर बहाडोलीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि विजयासाठी 66 रन. वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल. सकाळच्या सत्रामध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे टीम विजयी झाली आणि भूपेजी गावडे यांच्या चेहऱ्यावर खूप सुंदर स्मित हास्य आपल्याला उमटताना पाहायला मिळालं. यंदाचं त्यांचं पहिलं वर्ष उपाध्यक्षपद भूषवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेजी पाटील यांच्याशी चर्चा करत असताना अजून एक व्हाईट बॉल आला तर त्यांचे परम मित्र मंजित कुडू यांचे साहिल पाटील यांच्याकडून 500 रुपये. साहिल पाटील, तुम्ही विकेटवर 500 रुपये लावा, त्याला ऊर्जा द्या, परंतु व्हाईट बॉलला तुम्ही ऊर्जा देतायत. 2 बॉल 64. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, पुढे येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. समीर घरत यांच्या बॅटमधून 40+ क्रिकेट ते खेळत असताना सातत्याने पाहायला मिळतात. पालघर या टीम मधून, सफाळे या टीम मधून. 1 बॉल 63. 1 बॉल 63. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर केला गेलाय आणि अशा प्रकारे संघ आई एकविरा ग्रुप माकणे हा संघ विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 62 धावांनी जर आपण पाहिलं तर यावेळेला विजयी झालाय. 54ला 6 आपण पाहिलं. मोठ्या फरकाने हा विजय मिळवत असताना दणदणीत पराभूत केलंय. चला शेक हँड करायला विसरू नका आपण. महिला कक्ष आपल्याला ठळक अक्षरामध्ये आपण पाहू शकताय, तो सुद्धा एक कक्ष उभारला गेलाय दरवर्षीप्रमाणे. ही मॅच समरी. प्रणय सुरेश गिरत 37 धावा 11 बॉल मध्ये. अक्षय अशोक पाटील 30 नॉट आउट. प्राक्तन किनी 27. मंजित यावेळेला रवींद्र कुडू यांनी 18 धावा केल्या नॉट आउट. आणि आशिष ने खूप चांगली सुरुवात केली. आशिष पाटीलने 9 बॉल मध्ये 31. विकास 14 बॉल मध्ये 9. पिंटू यांनी 5. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अजिंक्यने अप्रतिम गोलंदाजी करत 3 विकेट्स मिळवले. आणि इथून जर आपण पाहिलं तर चेतन पाटील 7.